की बबनराव शिंदे आणि अभिजित पाटील यांची मिनी भगत असल्याशिवाय हे दोघं एकामेकाला बोलत नाहीत. ते बी तुरी बी चुप आणि मेरी बी चुप. काय आता अवस्था सांगायचं तुम्हाला, कामगार अक्षरशः खायचीच पंचायत काम मिली काय लोक. रत्नाकर गुट्टेला कशी अटक झाली, ही बोगस कर्ज उचललं, त्याच पद्धतीची केस हे रणजित शिंदेवरती आहे. आमदार बबनराव शिंदे यांना यावेळी एक दुसरे कुठलं बी आहे की 2,500 लोकांच्या नावे बोगस कर्ज काढलेलं आहे साहेब. 2,500 लोकांच्या नावे ती सुद्धा पिटिशन हायकोर्टामध्ये पेंडिंग आहे. आम्ही जर ती भाजपमध्ये आला तर आम्ही माडेश्वरी मंदिरामध्ये दुधाचा अभिषेक करणार. की भ्रष्ट माणसाला घेतलंय, ह्याला कुठल्या साबणानं धुतलं देवेंद्र फडणवीसनं सांगावं. आणि आता जे पालकमंत्री त्याला जे हिंडतंय घेऊन ते दोघांनाही सांगणार आहे की दोघांचा बी आम्ही पुतळा उभा करून त्याचा अभिषेक करणार. तर देवेंद्र फडणवीसला आमचे पांडुरंगाला एकच साकडा येता येणाऱ्या कार्तिकी वारीला की माडा जगदंबा सुतगिरणीचं त्यांच्या डोक्यात यावं आणि गिरण जप्त करून पूर्वपदावर आणावी एवढी देवेंद्र फडणवीसच्या चरणी आम्ही. ह्यांना भाजपवरची प्रेम नाही, फक्त हे अटक होऊ नये, आपली इन्क्वायरी थांबावी ह्याच्यासाठी ही भाजपमध्ये चाललेलं. यांचं काही ह्यांना भाजपचं कुठलंही सुखदुःख नाही. की गिरण चालू करेल आमदार बबनराव शिंदे, गिरण चालू करेल. आर पाटलाच्या हस्ते उद्घाटन झालं 2014ला. तो भोंगा सुद्धा ह्यांनी बंगारमध्ये ऐकला राव. बंगारमध्ये अक्षरशः बंगारमध्ये भोंगा सुद्धा ह्यांनी बंगारमध्ये ऐकला. बंगारमध्ये ऐकून परत कामगार आणि ज्या लोकांनी 250 रुपये किमतीने जमिनी दिलेल्या आहेत त्यांना 250 रुपये एकराने, का तर माड्याचा विकास व्हावा, माड्याचा विकास व्हावा म्हणून लोकांनी दिल्या.